जय महाराष्ट्र, जय वाल्मिकी, जय भीम. मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे, भारतीय कर्मचारी मजदूर युनियन महाराष्ट्रामध्ये जे जोरात चालू असलेली कंत्राटी सफाई कामगार, कंत्राटी कामगार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांच्यासाठी आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय मध्ये कंत्राटी कामगारांना 4-4 महिने वेतन नाही. त्याचा लढाचा पवित्रा भारतीय कर्मचारी मजदूर युनियननी हातात घेतलेला आहे. आज मी शासकीय वैद्यकीय विद्यालय व यांच्या मुख्यालयामध्ये आदरणीय आयुक्त त्यांना फोन लावला होता. त्यांची माझी काही चर्चा झाली नाही. त्यांची पीए होती कुलकर्णी मॅडम म्हणून. कुलकर्णी मॅडमला मी बोललो की मॅडम, जे आपण ठेकेदारी दिली स्मार्ट लाईन प्रायव्हेट लिमिटेडला, क्रिस्टल कंपनीला, अजून बरेच वेगवेगळी कंपनीला आपण ठेकेदारी दिलेली आहे. त्या कंपन्यांनी 4-4, 5-5 महिने कामगारांना वेतन दिले नाही. याला जबाबदार कोण आहे? आपण ज्यावेळेस करार करता त्यावेळेस त्या करारामध्ये आपण मेन्शन करताय की जर शासनाकडून तुम्हाला अनुदान किंवा ग्रँट उशीर झाला तर त्या कामगारांचे वेतन भुगतान करणे हे ठेकेदारची जबाबदारी राहणार. करताय ना? बोले हा. मग आज तुम्ही बोलताय की ते शासनाकडून ग्रँट आली नाही, ती फाईल दिवंगत अजितदादा पवारांचा ऑफिसमध्ये होती, आता सही झाली. अरे हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? 5-5, 6-6 महिने जर ग्रँट महाराष्ट्र शासनाकडून आली नाही आणि तुमच्या ठेकेदार कामगारांना वेतन देणार नाही तर त्या कामगारांचा कुटुंब कसं चालणार? त्या कामगारांचे मुलांची फीस कोण भरणार? त्यांचे किराण मालाचे जे उधारी आहे ते कोण फेडणार? ते तर काम करताय. मग कामाचा मोबदला नको? दुसरं त्यांना बोललो की मॅडम, तुमचे ठेकेदार कामगारांना किमान वेतन कायदा 1948 प्रमाणे वेतन देत नाही. त्याच्यामध्ये ही कपात चालू आहे. मग ते मधली कपात केलेले पैसे कोण खातो? याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करून जर तो कॉन्ट्रॅक्टर या भ्रष्टाचारमध्ये सापडत असेल तर त्याला काळ्या यादीत टाकावा, त्याला ब्लॅकलिस्ट करावा. म्हणजे गोरगरीब कामगारांचा पैसा खातो. तुला तर वेगळा कमिशन मिळतोय ना. काय चाललंय काय देशामध्ये? काय चाललंय काय आपल्या महाराष्ट्रामध्ये? असे बेजबाब ठेकेदारवर आपण बंदी लावली पाहिजे. आणि कामगारांनी एकजूट होऊन, मला कामगारांना एक संदेश द्यायचा आहे की एकजूट होऊन आपल्या न्याय हक्काची लढाई लढण्यास भारतीय कर्मचारी मजदूर युनियन सोबत या. तेव्हा तुम्हाला न्याय मिळेल. अन्यथा असाच तुमची मजबुरी चालूच राहील, बेकारी चालूच राहील. कारण मला आठवतंय, मी वेळोवेळी बोलतोय मी की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की या देशामध्ये शेळीची बळी दिली जाते पण वाघाची नाही. तर आपण कामगार, गोरगरीब, आपण का शेळी आहोत का? बाबासाहेबांनी एक अजून आपल्याला सांगितलं होता की मी 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखा मरेन, वाघासारखा मरणं पसंत करेन. तर तुम्ही वागवा आणि लढा हक्कासाठी. या भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या सोबत जुडा आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढा. एवढाही सांगून मी माझे 2 शब्दाला विराम लावतो. जय महाराष्ट्र, जय वाल्मिकी, जय भीम.